तुम्ही आजकालची मुलं इतकी बेअक्कल आणि केअरलेस कशी आहात. सो तो केअरलेसनेस जो आहे ना तो येतो, असा नकळत येतो आणि त्याच्यात तुम्ही अडकता. एकंदर तर्कसंगत विचार असाच आहे की फॅमिली एकत्र राहणं हे खूप महत्वाचं आहे. हा जो काय सर्वे त्यांनी केला होता त्याच्यात त्यांना असं कळलं की टीनेजर मुलींच्या आत्महत्या 70% आत्महत्या या कारणाने झालेल्या आहेत किंवा होत आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांनी लेखकांनीच दिग्दर्शित करावं ही अट मान्य केली. लोकांना रडवताना मजा येते म्हणणं बरोबर नाही. जो उद्देश माझा होता तोच उद्देश आम्हाला बोलून दाखवतोय की तुम्ही फार चांगलं केलं ते नाटक आणलं. नवीन पिढी ही उत्क्रांतीवादात सांगितलेलं त्याप्रमाणे ती हुशार असणारच आहे. तुम्हाला बटन दाबलं की तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन मिळते. इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान नाही. उत्क्रांत अशी पिढी, बोल्ड पिढी की तुम्ही त्यांना त्यांचे हक्क दिले, त्यांना त्यांचं म्हणणं मांडू दिलंय. माझ्या पिढीच्या वेळचं पालकत्व हे फारच वेगळं होतं. डोळे मोठे केले की जो धाक होता की नाही, आम्ही नाही सांगतोय ना म्हणजे नाही, आता नाहीये का नाही असं उत्तर मिळतं मुलांकडे. तर निर्जीव फोन जेवढा स्मार्ट होत चाललाय तेवढं जिवंत माणूस मूर्ख होत चाललाय आणि परावलंबी करण्यामध्ये बेफिकीर होतात. आता थांबवायचं कसं हे नाटक सध्या खूपच गाजतंय आणि डॉक्टर गिरीश ओक सर यांचं हे 55वं नाटक आहे. स्वागत आहे तुमचं मुंबई समाचार सर. धन्यवाद. 55वं नाटक, विषय पण वेगळा आहे, हो. प्रत्येकाला कनेक्ट होईल असा आहे हो. आणि सोबत सुकन्या कुलकर्णी मुले आहेत ज्यांच्याबरोबर म्हणजे 30 वर्षांपूर्वी मी काम केलं. हे नाटक एकांकिका स्वरूपात असताना मी परीक्षक होतो. अटल करंडक म्हणून एक स्पर्धा असते पनवेलला, तिथे मी परीक्षक होतो आणि एकांकिका मी तिथे पाहिली. याचं नाव तेव्हा #इनोसंट असं होतं आणि ती एकांकिका पाहिल्यावर मी खूप आतून हादरलो आणि मला असं दुसऱ्या क्षणी असं वाटलं की ही एकांकिका न राहता त्याचं नाटक व्हायला पाहिजे, तरच ते लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. कारण हा विषय म्हटलं लोकांपर्यंत पोहोचण्याजोगा आहे, आत्ताचा आहे विषय. मला दुसरं त्यांच्याशी बोलताना त्यांना एकांकिकेचे दिग्दर्शक आणि मला भेटले तेव्हा असं कळलं की हा जो काय सर्वे त्यांनी केला होता त्याच्यात त्यांना असं कळलं की टीनेजर मुलींच्या आत्महत्या 70% आत्महत्या या कारणाने झालेल्या आहेत किंवा होत आहेत आणि खरी कारणं बाहेरच येत नाहीत. लाज म्हणा, भीती म्हणा, या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केला त्या सगळ्या समाजाला आणि समाजाला घाबरून त्या मुली आत्महत्या करून टाकतायत. आणि काय याच्यावर उपाय काय? मग लेखकाने त्याच्याबद्दल जे म्हटलेलं आहे ते म्हटलं लोकांपर्यंत यायला पाहिजे की फॅमिलीचा सपोर्ट आणि भीतीला आपण आपली ताकद बनवू. की भीती जेवढी वाढली तेवढी वाढत जाते. आपण जेवढं तिच्याबद्दल वाटून घेतो तेवढी ती वाढत जाते. असा सगळा तो विषय आहे. आणि मग मी त्याचा पाठपुरावा केला. मग लेखकाला मी कॉन्टॅक्ट केलं. त्याने ऑलरेडी 2 अंकी नाटक लिहिलेलं होतं आणि मग मी ते प्रोड्यूस व्हावं म्हणून मग मी त्याच्या मागे लागलो. आणि माझ्या सुदैवाने हे निर्माते जे आहेत त्यांनी मला तो हे दिला की नाही आम्ही करतो नाटक. आणि मुख्य म्हणजे त्यांनी लेखकानेच दिग्दर्शित करावं ही अट मान्य केली. कारण माझी ती अट होती. कारण त्यांनी ते लिहिलेलं होतं आणि त्याला ते जास्त कळलेलं होतं कसं करायचं ते. नवीन दिग्दर्शकाला त्यांचं हे पहिलं नाटक आहे, संदीप दंडव त्यांचं व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून. तर रिस्क घेणं निर्मात्यांनी हे मोठेपण आहे त्यांचा. या 5 जणांनी ती रिस्क घेतली, माझ्यासाठी घेतली, पण ती घेतली रिस्क. आणि मग सगळ्या गोष्टी एक 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 गोष्टी ऍड होत गेल्या. मग आम्हाला कास्टिंग मध्ये सुकन्या कुलकर्णींना ते आम्ही वाचून दाखवलं. त्यांना सुरुवातीला ते थोडस एकतर्फी वाटलं होतं, कमी वाटलं होतं. मग त्यांच्याच सूचनांनुसार काही गोष्टी त्या कॅरेक्टरसाठी ऍड झाल्या, त्या अजून चांगल्या झाल्या. कारण ती भूमिका मग परिपूर्ण झाली. आईची बाजू पण स्पष्ट कळायला लागली लोकांना. असं त्या सगळ्या ऍडिशन्समुळे ते नाटक हे झालं. आणि आता तुम्ही बघताय की नाटक खूप आवडतंय लोकांना. प्रत्येक माणूस येऊन मागे आम्हाला जो उद्देश माझा होता तोच उद्देश आम्हाला बोलून दाखवतोय की तुम्ही फार चांगलं केलं ते नाटक आणलं ते. आणि मी आता पुढच्या वेळी माझ्या मुलीला घेऊन येते किंवा मी माझ्या त्या वयातल्या मुलींना सांगीन वगैरे. तोच माझा उद्देश होता आणि तो सफल होताना दिसतोय आता. टीम आहे जे ऐश्वर्या, आकाश आहे, त्यांच्याबद्दल काय सांगू? त्यांच्याशी पण जेव्हा बोललो तेव्हा त्यांना ते तर म्हणतात की खूपच शिकायला मिळालं. पण त्यांना जेव्हा तुम्ही बघताय तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते? कशी आहे ही नवीन?
काय छान, एक तर कॅरेक्टर आधी दिसतं मग बोलतं आणि मग त्याच्या पुढे अभिनय येतो. पहिल्यांदा आपल्याला दिसतं, ती फॅमिली दिसते फार करेक्ट. म्हणजे माझी आणि सुकन्याची जोडी आहे आणि आमचे मुलं ती वाटतात आणि आमची आई जान्हवी पण दिसते करेक्ट. तर हे दिसणं जे असतं ते आधी जिंकून जातं आणि मग पुढे कामं करणं येतं. कामं करणं येतं म्हणजे सगळ्यांना येतं. आम्ही आमच्याकडे काय आहे, फक्त अनुभव आहे खूप मोठा. त्याच्यामुळे आम्ही आमच्या अनुभवानुसार, आमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या अंदाजांनुसार, आडाख्यानुसार त्यांना सांगत गेलो की कसं करा, काय करा. आणि मुख्य त्यांनी दोघांनी ते ऐकलं. ते दोघंही खूप सिन्सिअर आहेत. खूप सतत नाटकाचा विचार करत असतात. नाटकाहून गेल्यानंतर सुद्धा आणि नाटकाला आल्यानंतर सुद्धा ते सतत वाक्य बोलून बघणं, तिथे मोमेंट्स घेऊन बघणं किंवा बारीक 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 गोष्टी मी त्यांना ज्या काय सांगतो की हे वाक्य असं पाहिजे, इथे लुक तसा पाहिजे, तिथे ती मुवमेंट तशी पाहिजे, बारीक बारीक गोष्टी आहेत त्या त्यांना सांगितल्यानंतर ते खूप छान करतात आणि त्यांना त्याचं हे मिळतंय, रिझल्ट मिळतात, कारण लोक त्यांचं काम खूप अप्रिशिएट करतात. सो छान आहे टीम ही सगळी आणि वेगळं आहे सगळं. म्हणजे एक तर ते आजीचं कॅरेक्टर पण खूप वेगळं आहे, खूप लवेबल आहे, ते खूप कठीण आहे ऍट द सेम टाइम. नुसत्या आवाजांवरून आणि ह्याच्या वेगळ्याच एका भाषेवरून आपला रोल करणं व्हेरी डिफिकल्ट. पण जान्हवी पणशीकर अर्थात खूप अनुभवी आहे, जुनी आहे, त्यामुळे मजा येते सगळं करताना. म्हणजे लोकांना रडवताना मजा येते म्हणणं बरोबर नाही. पण आम्ही ते नाटक करताना खूप समरसून करतो, त्यामुळे वेगळ्या अर्थाने आम्ही एन्जॉय करतो की आम्हाला जे जे करायचं आहे ते करेक्ट त्याचा परिणाम आम्ही साधतो आहोत. एका विशिष्ट वयामध्ये त्या चुका प्रत्येकाकडून होतात. पण तेव्हाचं पालकत्व आणि आत्ताचं पालकत्व बराच फरक आहे. याकडे तुम्ही कसं बघता आणि आता पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी अशा काळामध्ये या मायाजाळात? मुख्य नवीन पिढी खूप लवकर एक्सपोज झाली आहे या सगळ्या गोष्टींना. एक्सपोजर भयंकर वाढलं. म्हणजे म्हणजे माझ्या पिढीने म्हणून मी कितव्या वर्षी, नाही, मी 10वीत असताना पहिल्यांदा टेप रेकॉर्डर ऑपरेट केला. त्याच्या पुढे मग सगळ्या गोष्टी आल्या, टेलिव्हिजन काय किंवा त्याच्यानंतर मग हे फोन्स काय आणि फोन मधलं मग हे बाकीचं सगळ्या गोष्टी. हे खूप आत्ता यांना जन्मापासूनच, म्हणजे लहानपणापासूनच त्यांना तो फोन कळला. बरं, नवीन पिढी ही उत्क्रांतीवादात सांगितलेलं त्याप्रमाणे ती हुशार असणारच आहे. ती आणि त्यात ती लवकर एक्सपोज झाली सगळ्या गोष्टींना. सो त्यांचा अवेअरनेस खूप जास्त वाढला, त्यांना खूप गोष्टी कळल्या, फिंगर टिपवर त्यांना खूप गोष्टी कळायला लागल्या. आता थोडासा त्यात असा गोंधळ आहे की कोणीतरी साठवलेली माहिती आपल्याला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण म्हणतो ना, की ते स्टोअर्ड इन्फॉर्मेशन, तुम्हाला बटन दाबलं की तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन मिळते. इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान नाही. हा फरक जो आहे तो फार कमी लोकांना कळतो. तो इम्प्लिमेंट काय करायचं आपल्याला ते करणं जास्त महत्वाचं असतं. अर्थात तो वेगळा भाग आहे, पण त्या इन्फॉर्मेशन बरोबरच इतरही अनावश्यक म्हणूया आपण किंवा त्रासदायक गोष्टी पण त्यांना दिसल्या किंवा दिसू शकतात आणि तुम्ही नाही थांबवू शकत, कारण त्या तिथे आहेत अवेलेबल सगळ्या. आणि मग आधीच उत्क्रांत अशी पिढी, बोल्ड पिढी, ज्यांना तुम्हीच स्वातंत्र्य खूप लहानपणापासून दिलंय, जे एक प्रकारे चांगलंच आहे की तुम्ही त्यांना त्यांचे हक्क दिले, त्यांना त्यांचं म्हणणं मांडू दिलंय. पण त्याचा या प्रकारे मग त्याचा एक तोटा आपल्याला दिसतो की मग ती मुलं ते सगळं बघून ते स्वातंत्र्य पण अनुभवू इच्छितात आणि असा सगळा गोंधळ आहे. सो माझ्या पिढीच्या वेळचं पालकत्व हे फारच वेगळं होतं. त्याच्यात एक डोळे मोठे केले की जो धाक होता की नाही, आम्ही नाही सांगतोय ना म्हणजे नाही, आता नाहीये का नाही, असं उत्तर मिळतं मुलांकडे. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि म्हणूनच चुका जर झाल्या तर त्याच्यातच तोच आमचा मुद्दा आहे की चुका जर झाल्या तर सगळ्यात आधी तुमच्या पाठीशी जे असतं ते तुमचे पालक असतात आणि तेच जर का नसले तर सगळं भरकटलेल्या जहाजासारखी अवस्था होते त्या मुलाची आणि मग तो विचित्र ठिकाणी जातो. म्हणजे एकतर तो त्या सगळ्याचा बदला म्हणून काहीतरी वेगळंच करतो, म्हणजे क्रूरतेकडे जाऊ शकतो किंवा नैराश्याकडे जाऊन तो स्वतःचा
आयुष्य संपवू शकतो इथपर्यंत आहे. तेच झालंय बऱ्याच ठिकाणी. अं, काय होतं की आम्ही ज्या नाटकात आमच्या एक खूप वाक्य परिणामकारक वाक्य आहे ते असं की निर्जीव फोन जेवढा स्मार्ट होत चाललाय तेवढं जिवंत माणूस मूर्ख होत चाललाय. तर टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप होती आहे की ती तुम्हाला परावलंबी करते आणि परावलंबी करण्यामध्ये बेफिकीर होता तुम्ही. त्यात एक वाक्य असं पण आहे की तुमची नवीन पिढी इतकी, तुम्ही आजकालची मुलं इतकी बेअक्कल आणि केअरलेस कशी आहात. सो तो केअरलेसनेस जो आहे ना तो येतो, असा नकळत येतो आणि त्याच्यात तुम्ही अडकता. म्हणजे आता आर्थिक सायबर गुन्ह्यांमध्ये अडकलं तर ठीक आहे, तुमचं फार तर आर्थिक नुकसान होईल. त्याच्यानी खूप मोठी नुकसानं झालेली आहेत आणि त्यांचे खूप त्यांच्या आत्महत्या त्यांनी केलेल्या आहेत किंवा त्यांनी इतके पैसे गेल्यामुळे त्यांना काय करावं ते कळत नाहीये. पण ह्या बाबतीतलं जे फसवणूक आहे ती जीवघेणी आहे. एका मुलाचं किंवा मुलीचं आणि त्याच्या बरोबर त्याच्या कुटुंबाचं पूर्ण सामाजिक, कौटुंबिक आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण त्याच्यात आम्हाला आणि एकंदर तर्कसंगत विचार असाच आहे की फॅमिली एकत्र राहणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांनी जर का त्याला सपोर्ट केलं तर तिचं कुठेतरी एक तिला आधार मिळेल आणि ती फाईट करू शकेल, जर का ती इनोसंट असेल तर. हा, म्हणजे कोणतरी एक पार्टी याच्यातली करप्ट आहे, चुकीची आहे, जी एक्सप्लॉइट करते, वापरते, आणि एक पार्टी इनोसंट आहे. सो ती इनोसंट जी पार्टी आहे तिने न घाबरता पुढे यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की येस आय एम इनोसंट, आणि तो जो कोणी आहे समोरचा, ती किंवा तो, त्यांनी मला एक्सप्लॉइट केलं. सो हेच आम्हाला सांगायचं आहे. थँक्यू सो मच सर, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात. पुढच्या सगळ्या शो साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो